आणि यानंतर युद्धजन्य आखातातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी, इराण विरुद्धचं युद्ध थांबवलंय अशी मोठी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली। इराणवरचे कालचे नियोजित हल्ले थांबवल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे। युद्ध संपवण्यासाठीचा करार अंतिम टप्प्यात असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केलं। कराराचे मुद्दे निश्चित झालेत, लवकरच करार होईल असंही ते म्हणाले। इराणसोबतच्या करारावर सोमवारपर्यंत स्वाक्षऱ्या होतील। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। स्वाक्षऱ्यांसाठी डेडलाईन नाही, पण 2-3 दिवसात हा करार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर करार अंतिम टप्प्यात आल्याचा ट्रम्प यांचा दावा, इराणनं मात्र तपशील फेटाळून लावलाय। करारावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। निर्णय झाल्यानंतर आम्ही औपचारिक घोषणा करू, आम्ही आमच्या अटींवरती अडून आहोत। अमेरिकेच्या भूमिकेत वारंवार बदल होतोय असं वक्तव्य इराणकडून केलं गेलंय। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। इराणसोबतच्या करारावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। इराणला विकसित केलेलं युरेनियम हटवावंच लागेल असं नेतान्याहू म्हणालेले आहेत। इराणला क्षेपणास्त्र कार्यक्रमही रद्द करावा लागेल असंही वक्तव्य नेतान्याहूंनी केलेलं आहे। तर इराणवरचा हल्ला रद्द केल्यानंतर आता कच्चं तेल स्वस्त झालंय। संपूर्ण जगाला दिलासा देणारी ही बातमी आहे। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 3% घट झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $88 पर्यंत खाली आल्यात। अमेरिकेच्या कच्च्या तेलातही 2.6% घसरण झाली आहे आणि तेलाची किंमत प्रति बॅरल $86 वरती आलेली आहे। आणि ट्रम्प यांनी इराणवरचा हल्ला रद्द करताच जागतिक शेअर बाजारामध्ये उत्साह पाहायला मिळाला। अमेरिकेच्या शेअर बाजारात 640 अंशांची उसळी पाहायला मिळाली। साऊथ डाऊ जोन्समध्ये सुद्धा 929 अंशांची वाढ झाली। S&P मध्ये 127 अंशांची वाढ झाली आहे। तर भारतीय शेअर बाजारातही परिणाम दिसण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात शेअर बाजार उघडेल आणि चित्र स्पष्ट होईल।